हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सोनल फूड अँड फन। आज आपण बनवणार आहोत कोळंबी बिर्याणी। इथे आपण 1 किलो कोळंबी घेतली आहे, स्वच्छ साफ करून धुवून ठेवलेली आहे। आता आपण तसाच 1 किलो राईस घेऊया। बासमती राईस घेतलेला आहे 1 kg। आता तोही आपण स्वच्छ धुवून पाण्यामध्ये 30 मिनिटांसाठी भिजत ठेवूया। तो चांगला सोक होऊन द्यायचा। सोक करण्यासाठी आपण हा ठेवलेला आहे। बिर्याणीसाठी आपण वापरणार आहोत हिरवा मसाला। त्याच्यात आपण घेतला आहे कोथिंबीर, पुदिना, आलं, कांदा, 1 कांदा, लाल तिखट मिरच्या सुक्या आणि लसूण, हिरवी मिरची। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घेऊया। आता आपण फोडणीसाठी घेतला आहे इथे सुका मसाला, चक्रीफूल, वेलची, दालचिनी, तेजपत्ता आणि 4-5 मिरी। आता आपण पातेल्यामध्ये 3 चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये आपण सुका मसाला टाकूया। थोडंसं साजूक तूप पण मी घेतलेलं आहे इथे, त्याने बिर्याणीला चव छान येते। आता याच्यात आपण सुका मसाला टाकूया आणि 1 ते 1.5 मिनिट चांगलं परतून घेऊया। हा 1 ते 1.5 मिनिट चांगला परतल्यावरती आपण त्याच्यामध्ये 4 बारीक चिरलेले मीडियम साईजचे कांदे टाकूया। कांदा लवकर शिजण्यासाठी आपण थोडं इथे मीठ ऍड केलं आहे। त्याने कांदा शिजायला मदत होते। आता इथे आपण थोडी कोळंबी मॅरिनेट करून घेऊया। त्याच्यात आपण टाकलं आहे थोडं मीठ, तसंच थोडीशी हळद आणि थोडं लाल तिखट। कारण आपण वाटपात हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहेत, लाल मिरच्या पण घेतल्या आहेत, म्हणून आपण इथे थोडंसंच लाल तिखट घेतलं आहे। आता हे चांगलं व्यवस्थित मॅरिनेट करून 10 मिनिटं ठेवूया। कांदा शिजेपर्यंत ते मॅरिनेट होईल। कांदा परतून घेऊया चांगला। आता आपण त्याच्यामध्ये जे हिरवं वाटप वाटलं आहे ते ऍड करूया आणि तेही चांगलं परतून घेऊया। त्याला अशा प्रकारे तेल सुटेपर्यंत ते परतून घेऊया आपण। मग त्याच्यात आपण थोडासा टोमॅटो ऍड करूया। हे 3 चिरलेले टोमॅटो आहेत मीडियम साईजचे आणि आपण परत चांगलं परतून घेऊया। टोमॅटो शिजण्यासाठी वरती आपण झाकण ठेवलं आहे। 1-2 मिनिटं शिजल्यावरती आपण परत ते परतूया। त्याच्यात आपण टाकला आहे आता 1 चमचा धनेपूड आणि कोथिंबीर आणि पुदिना अख्खाच टाका, चिरू नका। ह्याने एक बिर्याणीला वेगळीच टेस्ट येते। ग्रेव्हीची ही थिकनेस आल्यावरती आपण त्याच्यात मॅरिनेट केलेली कोळंबी टाकूया आणि व्यवस्थित कोळंबीला मसाला लागेपर्यंत परतून घेऊया।
एक 2 ते 3 मिनिटं झाकण मारून आपण ते ठेवूया. आता ह्याच्यात मी 3 ग्लास पाणी ॲड केलं होतं आणि हा आहे आपण बासमती राईस सोक करून ठेवलेला, तो आता त्याच्यामध्ये ॲड करूया. व्यवस्थित ढवळून घेऊन आपण शिजण्यासाठी तो ठेवून देऊया. थोडंसं मीठ ॲड करते, कारण की कोळंबीत पण मीठ ॲड केलं होतं, कांद्यामध्ये पण मीठ ॲड केलं होतं, म्हणून थोडंसंच मीठ ॲड केलं आहे. आता हे व्यवस्थित आपण ढवळून घेऊया. एक 4 ते 5 मिनिटानंतर परत आपण त्याला व्यवस्थित परतून घेऊया. बासमती राईस शिजायला वेळ लागत नाही, त्याच्यामुळे तो शिजला आहे का ते चेक करत राहा. आता वाफेवर आपण त्याला चांगलं बारीक गॅस करून शिजून देऊया. हा बघा, व्यवस्थित शिजला आहे आणि फळफळीत सुद्धा झाला आहे, अजिबात चिकट होत नाही असा. आता मंद आचेवरती आपण वाफवून घेऊया. हा बघा, व्यवस्थित शिजला आहे. झाला आपला तयार कोळंबी बिर्याणी, म्हणजेच कोळंबी भात.